I've been trying to call. I've been on my own for long enough. Maybe you can show me how to love. Maybe I'm going through withdrawals. You don't even have to do. Hi guys, नवीन दिवसात सुरुवात करू आपण. नवीन दिवसाची सुरुवात गाइज. आज आहे नवीन दिवस, नवीन सगळं नवीन 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 सगळं नवीन. आता मग अशी उठलो, मस्तपैकी पोहून आलोय. आवरलं म्हणजे असं काही आवरलं नाही, फक्त कपडे घातलीत आणि आई म्हणली मटण घेऊन ये. ते बघा रविवारी आज गाडी बिडी काढलेली, विषय खोल डायरेक्ट आणि निघालोय मटण आणायला कळमला. आता मी निघतो आणि चला बघत राहा व्लॉग. नवीन व्लॉग आहे आपला, वाडी व्लॉग आहे आणि वाडीवरच राहणार आहे. आणि केस बिस फार खराब झालेली आहेत, आल्यावर व्यवस्थित करतो. आता निघतो, चला. माग 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 मग गाडी आहे का? गाडी नाही, बस संपला विषय. शिवा चाललोय आता मटण आणायला कळमला. विषय खोल आहे आणि गाडी चालू आहे आणि गाडी टाकतो आता 5व्या गेअरला. विषय संपला आणि निवांत निघतो. पोलीस नव्हतं गल्लीत, त्यामुळे एकटाच निघालो. काय फक्त मटण घ्यायचं आणि घरी जायचे. आणि हा आज मेन म्हणजे दाढ दाखवायला जायची. दाढ तुटली आहे. काल गेलतो, फक्त तिथं काय त्यांनी गोळ्या बिळ्या दिल्या. आज सांगितलं रूट कॅनल करायला. खर्च आहे 12,000 रुपये. 12 म्हणल्यावर डायरेक्ट डोक्याची बत्त्याच उडाला डायरेक्ट, नाही का? 12 असा आकडा ऐकूनच म्हणलं संपला विषय. मग जेव्हा भरायचे होता का, त्यात सिमेंट भरलं ना, अर्ध्याच भरल्या सिमेंट, एक राहिली. ती नेमकी काय झालं, गावाला गेलतो, पेरू खातानी पेरूची जी बिया असते का ती दातात गुतली आणि मी चावली ती जोरात. डायरेक्ट अर्धा दात तुटून आला. आता तेच रूट कॅनल करायचे. आणि बघा इकडं बायपास आणि आपल्याला जायचे सरळ. आणि मामा यशात काय गाडी घाली, यशाल आता मी निघतो. आणि काही इथंच 1-2 मिनिटाच्या अंतरावर मटण बिटन घेतो आणि मग जाताना भेटतो. नाही तर मटण माल्याच्या इथं भेटतो आणि बच्चन ठोकतो आणि लोकांना बच्चन ऐकवतो माझ्या. आणि तुम्ही पण माझी बच्चन ऐकत राहा आणि आपला हा व्लॉग असंच चालू राहू द्या. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि आलेली आहे दुकान, विषय संपलेला आहे. आणि थांबादार मी मटण बिटन घेतो. मटण घेतल्यानंतर भेटतो तुम्हाला. विषय संपला. हा बघा, इथून मटण घेतलंय. मटण वाल्याची इथली कुत्री पण इतकी मजबूत झाली, तेवढी जाड जाड नुसतीच खातात, नुसती मटण. आपण पण मटण खायचं, जाड व्हायचं. निघालोय. 15-20 मिनिटं लागले, गर्दी होती. निघालोय. येड्या बधीरच आहेत बरं का लोक. इकडं बघत आहेत आणि तिकडं निघतात. तर निघतो मी, मोबाईल ठेवतो, गाणी लावतो आणि बुंगाट निघतो. आणि मला परत डॉक्टरकडे जायचंय. विषय नको खोलवायला. त्यामुळं चलो भेटेंगे डॉक्टर के उधर ही डायरेक्ट, नहीं तो घर पे जाने के वाईक भेटेंगे. हे दिसतंय का? हा क्षमदार बाबा. अर्धीस नुसतीच झाड. हा जो आहे ना, हे पुढचं डोंगर, तो आहे क्षमदार बाबा. आम्ही लॉकडाऊन मध्ये रोज म्हणजे रोज सकाळी 6ला डॉट तिकडे यायचो क्षमदार बाबाला. आणि वर चढायचो, परत व्यायाम बिम करायचे. ना आमचे झगडे सर होते. झगडे सर असा व्यायाम करून घ्यायचे ना, पार फाटस तोपर्यंत व्यायाम करून घ्यायचे. आणि आदच नाही झगडे सरांचा. लय दिवस भेटलो नाही. भेटू झगडे सरांना. झगडे सर आर्मीत होते. आणि मग आर्मीवाले माहिती कसे बॅकर करून घेतात वर्कआउट. लय बॅकर वर्कआउट करून घेतले सरांनी आमचा. 4-5 महिने, हा लागोपाठ 4-5 महिने गेलो. मटन कोणतं? आळणी पाणी मटणाचं चाललंय घाशाखाली. त्याच्याबरोबर थोडा भात आणलाय. का तर आता तुम्हाला सांगायचं विसरलंच, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर बोलले आता तिथे डायरेक्ट रूट कॅनल करायला लागेल. त्याला खर्च आहे 6 किंवा 12,000 मध्ये. कधी किती होईल काही सांगता येणार नाही. आणि आज पूर्ण क्लीन केला
आणि ते इन केल्यानंतर पार इतकं दुखलं आणि त्याचा एक्सरे काढला, पार डोळ्यातून पाणी निघालं माझ्या. तर मला उद्या बोलवलं रूट कॅनल करायला आणि त्याची ती 4 महिन्यातून 4 वेळा जायची. तेव्हा ती पूर्ण ट्रीटमेंट होणार आहे. त्यामुळे ते डॉक्टर बोलले साधंच खा. साधं म्हणजे मटण आणलं होतं, म्हणलं आता मटण खावा, थोडासा भात असा बारीक करावा आणि पेस्ट करून खावा एका साईडनी. भेटतो आता मटण खातो जरा. मी बाहेर जाताना कुठं जाणार असं तो ब्लॉग चालूच ठेवेल. आता मटण खातो, विषय खोल करतो, संपवतो. काय शुभम झेड आला. हे निखिल पुढं सर ना, नाही जागा, अजिबात नाही जागा, अजिबात नाही. शुभम शेठ आपल्या ब्लॉग मध्ये 2-4 महिन्यांनी आलाय. शुभम आता लपतोय. अरे शुभम चालू केला. हा ब्लॉगिंग चालू आहे ना आपली भाई. आणि आता आम्ही गुढीपाडव्याची तयारी करायला निघालोय आणि डोमा शेठ तिकडे आहेत. आता निखिल शेठ गाडी चालवतात आहे आणि आम्ही निघालेलोय वाढीव विषय, वाढीव सगळ्या गोष्टी. माननीय श्री बोले मामा गुढीवरून कसा पडला. मामा मी लाईव्ह, मला फोन ना करू. तुम्ही काय बावट झाले, मी लाईव्ह, फोन ना करू. मला कुठं काय झाले, काय नाही झालं, कुठंच काय नाही झालं. बघा कुठंच काय नाही झालं. बघा 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 कुठंच काय नाही झालं. ठीक आहे बोले, ठीक आहे. बघा यूएस मामा भाई, तुम्ही एक नंबर यूएस. तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, काय व्हायचं मग आम्हाला. हा